नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्याचा जो GS3 पेपर आहे त्यातील HRD हा भाग कंप्लीट केला आहे. तर आपण HR हा जो GS3मधील दुसरा भाग आहे त्याची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, GS2मधील गव्हर्नन्सचा पार्ट आणि GS4मधील भारतीय अर्थव्यवस्था या सर्व विषयांची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा मुख्याचा जो GS3 पेपर आहे त्यातील HR भागातील तिसरा चॅप्टर सुरू करत आहोत. म्हणजेच महिला विकास हा चॅप्टर आपण आज सुरू करत आहोत. या चॅप्टरवरती आत्तापर्यंत आयोगाने 2013ला 10 क्वेश्चन विचारले, 14ला 9 क्वेश्चन, 15ला 8 क्वेश्चन, 16ला 8 क्वेश्चन, 17ला 9 क्वेश्चन, 18ला 8 क्वेश्चन आणि 19ला 9 क्वेश्चन असे सरासरी 8 ते 9 क्वेश्चन या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी विचारते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जागतिक महिला परिषदा ज्या 4 भरल्या होत्या त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग कायदा, राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग या 4 घटकांचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार. तर सुरुवातीला आपण लोकसंख्येचं वितरण कसं आहे, महिलांचं प्रमाण किती आहे त्याचा अभ्यास करा. 2011च्या लोकसंख्येनुसार 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये स्त्रियांचे प्रमाण 48.46% म्हणजे 58.5 कोटी इतक्या महिलांची संख्या. त्यामध्ये साक्षरताचा जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता 74.04% होती. त्यामध्ये पुरुषांच्या साक्षरतेचं प्रमाण 82.14 तर महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण 65.46 हा आकडा लक्षात ठेवा, कारण हा कित्येकदा परीक्षेला विचारला. 65.46 ही रिवाइज्ड आकडेवारी आहे आणि हेच उत्तर बरोबर आहे, 65.46%. तर महाराष्ट्राच्या आकडेवारीचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण साक्षरता 82.34% होती, तर पुरुषांची साक्षरता 88.14 आणि स्त्रियांची साक्षरता 75.87 इतकी होती. तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिलांची साक्षरता 65.46% तर महाराष्ट्रातील महिलांची साक्षरता 75.87% इतकी होती. आता आरोग्य दरासंबंधी किंवा आरोग्याविषयी महिलांची माहिती. माता मृत्यू दर हा किती साध्य करायचा होता किंवा कोणती लक्ष्य आतापर्यंत ठेवण्यात आली, तर 1990 साली जो माता मृत्यू दर होता तो 2015पर्यंत 3/4 कमी करण्याचं उद्दिष्ट हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच सहस्त्र दशक उद्दिष्टात नमूद करण्यात आले होते, परंतु हे भारताला साध्य करता आलेलं नाही. तर शाश्वत विकासाच्या उद्दिष्टानुसार म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलनुसार 2030 सालापर्यंत माता मृत्यू दर 70 म्हणजे प्रति लाख मातांमागे 70 इतका कमी करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं जे 3/4 कमी करण्याचं उद्दिष्ट होतं ते साध्य करता आले नाही. त्याची मुदत 2015ला संपली. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल लागू झाले, जे 2015पासून 2030पर्यंत साध्य करायचे होते. त्याच्या अंतर्गत उद्दिष्ट ठेवलं 70 इतका मृत्यूदर साध्य करणे. आता महिला परिषदांबद्दल अभ्यास करूया. त्यातील पहिली जागतिक महिला परिषद ही मेक्सिकोला भरली होती. महिला परिषदेचा अभ्यास करताना त्यात साल आणि ती कुठे भरली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातील पहिली जागतिक महिला परिषद 1975ला मेक्सिको येथे भरली. ही परिषद जगभरात महिलांविषयी होणारा भेदभाव कमी करण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर भरलेली पहिली परिषद होती. या अंतर्गत महिलांच्या सबलीकरणासाठी जागतिक स्तरावर पहिल्यांदाच चर्चा घडून आली. यामध्ये महिलांचे भवितव्य आणि सबलीकरण याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले. यामध्ये कोणकोणते मुद्दे मांडले गेले, त्यातील पहिला मुद्दा होता लैंगिक समानता आणि लैंगिक भेदभाव निर्मूलन करणे. दुसरा मुद्दा होता एकूण विकासात महिलांचा संपूर्ण सहभाग वाढवणे. तिसरा मुद्दा होता जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी महिलांचे योगदान वाढवणे. हे मुद्दे या परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याचबरोबर या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय कृती योजना ही 10 वर्षांसाठी बनवली गेली, ज्यामध्ये आमसभेने म्हणजे जे 3 उद्दिष्ट ठरवण्यात आली होती त्यातील कोणती उद्दिष्ट तर लैंगिक समानता आणि लैंगिक भेदभाव निर्मूलन करणे, एकूण विकासात महिलांचा संपूर्ण सहभाग वाढवणे, जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी महिलांचे योगदान वाढवणे, या 3 उद्दिष्टे समोर ठेवली होती. या परिषदेने सर्व देशांना महिलांच्या विकासासाठी आणि समान सहभागासाठी राष्ट्रीय धोरणे आणि उद्दिष्ट ठरवण्याचे सांगितले. पहिल्या परिषदेने सर्व देशांना, सदस्य देशांना किंवा जगातील सर्व देशांना महिलांच्या विकासासाठी आणि सहभागासाठी राष्ट्रीय धोरण, महिलांसंबंधित राष्ट्रीय धोरण आणि उद्दिष्ट बनवण्यासाठी सांगितलं. तर संयुक्त राष्ट्रामध्ये अगोदर असलेल्या सुरुवातीला जी ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन या संस्थेबरोबरच या परिषदेमध्ये इन्स्ट्रा आणि युनिफॉर्म म्हणजे
ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन. इन्स्ट्रा म्हणजे काहीतरी इंटरनॅशनल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट फंड फॉर वुमेन या संस्थांची स्थापना या अंतर्गत करण्यात आली. तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर जागतिक महिला परिषद, पहिली जागतिक महिला परिषद 1975ला भरली होती. ठिकाण कोणतं होतं तर मेक्सिको येथे. यामध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी जागतिक स्तरावर पहिल्यांदाच चर्चा घडून आली. यामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे मांडले: लैंगिक समानता आणि लैंगिक भेदभाव निर्मूलन करणे, एकूण विकासात महिलांचा संपूर्ण सहभाग वाढवणे, जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी महिलांचे योगदान वाढवणे, हे 3 मुद्दे स्वीकारण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक देशांना महिलांचा विकासासाठी आणि समान सहभागासाठी राष्ट्रीय धोरणे आणि उद्दिष्ट बनवण्यासाठी सांगितले. या परिषदेमध्ये 3 संस्था स्थापन करण्यात आल्या: ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन, इन्स्ट्रा आणि युनिफेम या संस्थांची स्थापना करण्यात आली. दुसरी जागतिक महिला परिषद आहे 1980ला. 1975ला पहिली मेक्सिकोला भरली. त्यानंतर 5 वर्षांनी दुसरी 1980ला कोपनहेगनला भरली. याची पार्श्वभूमी काय होती तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1979मध्ये महिलाविषयक सर्व स्वरूपाच्या भेदभाव निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय करार केला होता. 1979ला जो करार केला होता त्याच्या अंमलबजावणी किंवा त्यातील तरतुदींची पडताळणी करण्यासाठी 1980ला दुसरी जागतिक महिला परिषद कोपनहेगन येथे भरली. यामध्ये काय सांगितलं होतं की महिला समानसाठी हा जो ठराव पास केला होता तो महिला समानसाठी सर्वात प्रभावी प्रस्ताव ठरला होता. यालाच महिला हक्कांविषयीच्या विधेयक सुद्धा म्हटले गेले. म्हणजे 1979 जो भेदभाव निर्मूलनाचा ठराव पास केला होता त्याला महिला हक्कांविषयीचे विधेयक सुद्धा म्हटले गेले आणि जो 165 देशांवर कायदेशीररित्या बंधनकारक ठरला होता. मेक्सिको येथे झालेल्या पहिल्या परिषदेत समानता, विकास आणि शांतता हे ठराव स्वीकारले गेले होते आणि या परिषदेत याच्याही पुढे जाऊन शिक्षणासाठी समान पोहोच, रोजगार संधी आणि आरोग्य सेवा या गोष्टींवर भर देण्यात आला. म्हणजे मेक्सिकोला जी 1975ला पहिली जागतिक महिला परिषद भरली होती त्यामध्ये महिलांच्या समानता, त्यांचा विकास आणि त्यांच्या शांतता या संबंधीचे ठराव स्वीकारण्यात आले होते. 3 महत्त्वाची जी लक्ष्य होती ही 3 महत्त्वाची लक्ष्य होते. परंतु जी दुसरी जागतिक महिला परिषद भरली त्याच्यामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी सुद्धा समान पोच, त्यांना रोजगाराच्या संधी आणि त्याचबरोबर आरोग्य सेवावर भर देण्यात आला. त्यामुळे ही एक दुसरी जागतिक परिषद महिलांच्या विकासासाठी एक व्यापक पावले उचलणारी परिषद होती. तर तिसरी परिषद आणखी 5 वर्षानंतर, पहिली 1975ला मेक्सिको येथे, दुसरी 1980ला कोपनहेगन येथे, तिसरी 1985ला नैरोबी येथे भरली. या परिषदेमुळे लैंगिक समानतेसंबंधी चालवलेली चळवळ जागतिक स्तरावर केंद्रबिंदू ठरली. या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या महिलांसाठीच्या दशकाच्या शेवटी साध्य झालेल्या ध्येयांवर विचार केला गेला. या परिषदेला अनेक जगांनी बर्थ ऑफ ग्लोबल फेमिनिझम असे म्हटले. बर्थ ऑफ ग्लोबल फेमिनिझम असं कोणत्या जागतिक महिला परिषदेला म्हटलं जातं तर तिसरी जागतिक महिला परिषद जी 1985ला नैरोबी येथे भरली होती त्या परिषदेला बर्थ ऑफ ग्लोबल फेमिनिझम असं संबोधलं जातं. संयुक्त राष्ट्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महिलांच्या समाजातील स्तरावर जास्त काही बदल घडून आला नव्हता. या परिषदेमध्ये कोणती उद्दिष्ट ठरवण्यात आली तर या परिषदेत संवैधानिक व वैधानिक उपाययोजना कराव्यात, समान सामाजिक सहभाग, निर्णय प्रक्रियेत आणि राजकीय सहभाग, समान संधी मिळावी. या परिषदेत रोजगार, शिक्षण, सामाजिक सेवा यांच्याही पुढे जाऊन महिलांच्या उद्योग, विज्ञान, दळणवळण आणि पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला. म्हणजे पहिल्या परिषदेत म्हणजे सहभाग, शांतता आणि विकास या मुद्द्यावर भर देण्यात आला होता जी 1975ला मेक्सिको येथे भरली होती. तर दुसऱ्या परिषदेमध्ये शैक्षणिक विकास, समानता, आरोग्य या बाबींवर लक्ष देण्यात आलं होतं. तर तिसऱ्या परिषदेमध्ये उद्योग, विज्ञान, दळणवळण, पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर भर देऊन महिलांचा विकास अधिक व्यापक बनवण्यात आला. त्याचबरोबर संवैधानिक वैधानिक उपाययोजना, समान सामाजिक सहभाग, निर्णय प्रक्रियेत आणि राजकीय सहभागात समान संधी ही सुद्धा उद्दिष्टे या अंतर्गत ठरवण्यात आली होती. पुढची परिषद आहे चौथी जागतिक परिषद. चौथी जागतिक परिषद ही 1995ला म्हणजेच पहिली 1975ला मेक्सिको, दुसरी 1980 कोपनहेगन, तिसरी 1985 नैरोबी या 5 वर्षाच्या अंतराने भरल्या. तर चौथी परिषद 10 वर्षानंतर म्हणजेच 1995ला बीजिंग येथे भरली. यामध्ये पुढील गोष्टींवर सरकारने परिणामकारक उपाययोजना करण्यास ठेवले. त्यात कोणत्या गोष्टी ठरवल्या होत्या तर महिला आणि गरिबी, महिलांचे शिक्षण आणि प्रशिक्षण, महिला आणि आरोग्य, महिला विरुद्ध हिंसाचार, महिला आणि तंटे, महिला आणि अर्थव्यवस्था, निर्णय प्रक्रियेत सहभाग, महिलांचे सबलीकरणासाठी संस्थात्मक तरतुदी, महिलांचे मानवी हक्क, महिला आणि प्रसिद्धी माध्यम, महिला आणि पर्यावरण आणि बालिका या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार हा चौथ्या परिषदेमध्ये करण्यात आला होता. त्यामध्ये महिलांचे मानवी हक्क हा जो मुद्दा होता
हा हिलरी क्लिंटन यांनी मांडला होता. महिलांविषयीचे मानवी हक्क याचा हा मुद्दा कोणी मांडला होता तर हिलरी क्लिंटन यांनी मांडला होता. तर 4थी जागतिक महिला परिषद 1995ला बीजिंग येथे भरली. यामध्ये महिलांचे मानवी हक्क हा मुद्दा हिलरी क्लिंटन यांनी मांडला होता. बीजिंग कृती योजनेअंतर्गत सर्व देशांना संस्थात्मक रचना धोरणे नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा समावेश होण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत सांगितले गेले. ही परिषद 4 परिषदांपैकी सर्वाधिक परिणामकारक ठरली. यामध्ये 17,000 स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच 1989 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 4 परिषद झाल्यानंतर 5 ते 9 जून 2000 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने न्यूयॉर्क येथे एक परिषद भरवली. याचा उद्देश बीजिंग कृती योजनेची परिणामकारकता अभ्यास. म्हणजे बीजिंगची जी 4थी महिला परिषद भरली होती जागतिक ती 1995ला भरली. 5 वर्षानंतर 2000 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने न्यूयॉर्क येथे एक विशेष सभा भरवली. त्याचा उद्देश काय होता तर जी 1995ला उद्दिष्टे किंवा कृती योजना स्वीकारण्यात आली होती त्याची परिणामकारकता म्हणजे त्याने कोणकोणत्या गोष्टीची परिणामकारकरित्या बाबी अंमलात आणल्या किंवा त्याचा प्रभाव किती राहिला याचा अभ्यास करण्यासाठी 2000 साली न्यूयॉर्क येथे एक विशेष सभा भरवली होती. याचा सब्जेक्ट काय होता तर वुमेन 2000 जेंडर इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस फॉर द 21st सेंचुरी. हा विषय फक्त लक्षात ठेवा. वुमेन 2000 यातील जेंडर इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस, समानता, विकास आणि शांती जे की मुद्दे पहिल्या जागतिक महिला परिषदेमध्ये होते तेच मुद्दे किंवा तोच विषय हा 2000 साली जे न्यूयॉर्क येथे विशेष परिषद भरली त्याचा सब्जेक्ट होता. वुमेन 2000 जेंडर इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस फॉर द 21st सेंचुरी असा विषय होता. याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग कायदा याचा काय तर संबंध. राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा 1990 साली करण्यात आला. हा कायदा कलम 1 नुसार जम्मू काश्मीर राज्याला अपवाद ठरता सर्व भारताला लाभ आहे. ही सुरुवातीची तरतूद होती परंतु 370 कलम वगळल्यामुळे ही तरतूद आता जम्मू काश्मीर राज्याला सुद्धा लागू ठरणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990चा होता. त्यामध्ये आता राष्ट्रीय महिला आयोगाची रचना कोणत्या कलमामध्ये दिली तर महिला आयोग कायदा 1990 अंतर्गत कलम 3 मध्ये रचना दिलेली आहे. यामध्ये काय सांगितलं तर केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले एक अध्यक्ष आणि 5 सदस्य म्हणजे एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असं 6 मेंबर बॉडीशी राष्ट्रीय महिला आयोग असेल. सदस्यांमध्ये कमीत कमी एक असे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्य असावे. म्हणजे या सदस्यांमध्ये कमीत कमी प्रत्येकी एक अनुसूचित जातीचा आणि एक अनुसूचित जमातीतील सदस्य असावा अशी यामध्ये तरतूद करण्यात आली. कलम 4 मध्ये कार्यकाल सांगितलेला आहे. अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल हा 3 वर्षापेक्षा अधिक नसेल अशी तरतूद यामध्ये दिलेली आहे. अध्यक्ष आणि सदस्य आपला राजीनामा कोणाला देतील तर आपला राजीनामा हे केंद्र सरकारकडे देतील अशी तरतूद यामध्ये सांगितली आहे. यामध्ये कलम 3 मध्ये रचना दिली आहे. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य. त्यामध्ये 5 सदस्यामध्ये प्रत्येकी एक अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीतील सदस्य असावा. कार्यकाल हा 3 वर्षापेक्षा अधिक नसणार आहे आणि राजीनामा हे केंद्र सरकारकडे देतील. कलम 3 मध्ये रचना दिली आहे तर कलम 4 मध्ये कार्यकाल सांगितलेला आहे. तर आयोगाचे कार्य हे कलम 10 मध्ये सांगितले. आयोगाच्या कार्यामध्ये काय सांगितलं तर संविधान व इतर कायद्यांनी स्त्रियांना दिलेल्या कायदेशीर सुरक्षा उपायांची तपासणी करून सरकारला त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजनांची शिफारस करणे. स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या संविधान व इतर कायद्यातील तरतुदींचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्याची शिफारस करणे. महिलांना व त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या घटनांवर स्वप्रेरणेने लक्ष देणे आणि सक्षम अधिकाऱ्यांसमोर प्रस्तुत करणे. महिला संबंधित मुद्द्यावर संशोधन आणि अभ्यास हाती घेणे. त्यांच्या विकासासाठी नियोजनात सहभागी होणे. त्याचबरोबर यामध्ये सांगितले की या आयोगाचे अध्यक्ष सदस्य सर्व कार्यालयीन सदस्य हे IPC मधील कलम 21 नुसार लोकसेवक असतील. केंद्र शासन काही नवीन महिलांविषयी धोरणे आखताना या आयोगाची मते विचारात घेतील. तर यामध्ये महत्त्वाचे मॅन्डेट किंवा शासनादेश काय देण्यात आले तर प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजनांची शिफारस करण्याची तरतूद किंवा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर महिलांविषयीच्या कमतरता दूर करण्याची शिफारस करणे. महिलांना वंचित ठेवणाऱ्या घटनांवर स्वप्रेरणेने लक्ष देणे आणि सक्षम अधिकाऱ्यांसमोर ते प्रकरण प्रस्तुत करणे. महिलांसंबंधित मुद्द्यावर संशोधन आणि अभ्यास हाती घेणे या तरतुदी यामध्ये देण्यात आले. त्याचबरोबर या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य त्याचबरोबर सर्व कार्यकालीन सदस्य हे IPC मधील कलम 21 नुसार लोकसेवक असतील अशी तरतूद सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे. आता महिलांसंबंधीचं कार्यरत आयोग. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर 31 जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1990चा जो अधिनियम होता म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम जो 1990ला करण्यात आला होता त्यानुसार
1992 31 जानेवारी 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. त्याचा कार्यकाल हा 3 वर्ष असेल. तर रचना कशी तर 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य. यामध्ये प्रत्येकी 1 सदस्य हा अनुसूचित जातीचा आणि 1 सदस्य हा अनुसूचित जमातीचा असावा अशी तरतूद आहे. कामगार कायदा कामगार संघटना, स्त्रियांच्या स्वयंसेवी संस्था, प्रशासन, समाजकल्याण इत्यादी क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तींची केंद्र सरकार नियुक्ती करते. सदस्य सचिव म्हणून कोणाची तर व्यवस्थापन, समाजशास्त्रीय चळवळ या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती किंवा नागरी सेवेतील सदस्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले जातात. तर आयोगाचे घटक कोणकोणते तर तक्रारी व समुपदेशन म्हणजेच कंप्लेंट्स अँड काउन्सिलिंग, न्यायिक कक्ष, संशोधन व अध्ययन कक्ष, सार्वजनिक संबंध कक्ष, माहितीचा अधिकार कक्ष, अनिवासी भारतीयांसाठी कक्ष असे आयोगाचे घटक आहेत. यामध्ये तक्रार व समुपदेशन कक्ष, न्यायिक कक्ष, संशोधन व अध्ययन कक्ष, सार्वजनिक संबंध कक्ष, माहितीचा अधिकार कक्ष आणि अनिवासी भारतीयांसाठी कक्ष असे या आयोगाचे कक्ष आहेत. आत्तापर्यंतच्या अध्यक्ष कोण झाले तर पहिल्या अध्यक्ष या जयंती पटनायक होत्या. यांनी 1992 ते 1995 दरम्यान कार्यकाळ सांभाळला. तर सर्वात जास्त काळ म्हणजे 2 टर्म अध्यक्षपद कोणी बसवलं तर गिरीजा व्यास यांनी. ज्या 5व्या अध्यक्ष होत्या त्यांनी 2005 ते 2008 आणि 2008 ते 2011 अशा 2 टर्ममध्ये या आयोगाचं अध्यक्षपद बसवलं. तर सध्याच्या अध्यक्ष ह्या 9व्या अध्यक्ष असून रेखा शर्मा कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ 2018 पासून पुढे लागू झालेला आहे. तर महिला संबंधीचा कार्यरत आयोगासंबंधी महत्त्वाची माहिती याची स्थापना 31 जानेवारी 1992ला 1990च्या अधिनियमांतर्गत झाली. कार्यकाल 3 वर्षाचा असतो. यामध्ये रचना कशी असते तर 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. पहिल्या अध्यक्षा जयंता पटनाईक आणि सध्याच्या अध्यक्षा रेखा शर्मा. सर्वात जास्त कार्यकाळ गिरीजा व्यास यांनी 2005 ते 2011 दरम्यान 2 टर्म भूषवल्या. आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगासंबंधी माहिती घ्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही 1993ला झाली. या आयोगाची स्थापना 1993 सालच्या महाराष्ट्र कायद्यानुसार झाली. म्हणजे देशाचा कायदा जो 1990चा होता त्यानुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992ला झाली. तर महाराष्ट्राचा राज्य महिला आयोगासंबंधीचा कायदा आहे तो 1993ला करण्यात आला होता. त्याच वर्षी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य महिला आयोग स्थापन करणारे हे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. देशातील पहिले राज्य कोणते ज्यांनी राज्य महिला आयोग स्थापन केला तर कोणते राज्य? महाराष्ट्र हे राज्य. आयोगाची काही प्रमुख उद्दिष्टे आणि कोणकोणते तर याची उद्दिष्टे आणि कार्यसुद्धा राष्ट्रीय महिला आयोगासंबंधित समान आहे. त्यामध्ये महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतीक्षा सुधारणे, महिलांची मानहानी करणाऱ्या गोष्टींचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, अयोग्य जन्मपूर्व लिंग निदान पद्धती कायदा 1994ची PCPNDT ॲक्टची कठोर अंमलबजावणी आणि प्रसारमाध्यमातून महिलांच्या प्रतिमेबद्दल असंवेदनशीलता निर्माण करणे अशा विशिष्ट मुद्द्यांबाबत विशेष दक्षता असणे. आयोग महिलांशी संबंधित विविध मुद्द्यांवर संशोधनात्मक अध्ययन करतो. दोन्हीचे कार्य समान आहेत त्यामुळे कार्य लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त साल कधी स्थापना झाली राष्ट्रीय महिला आयोगाची 1992 31 जानेवारी 1992. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 झाली. आता या आयोगाकडून म्हणजेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून साध हे मासिक मराठीमध्ये तर ठिणगी हे मासिक त्रैमासिक बातमीपत्र मराठी आणि इंग्रजी या भाषेमध्ये प्रकाशित केलं जातं. साध मासिक आहे हे मराठीत प्रकाशित केलं जातं. तर ठिणगी हे त्रैमासिक आहे हे बातमीपत्र मराठी आणि इंग्रजी. साध आणि ठिणगी हे 2 वृत्तपत्र किंवा नियतकालिक हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे. तर प्रज्वला योजना कशा संबंधित आहे तर ही योजना राज्य महिला आयोगाने चालू झाली. या अंतर्गत महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठीची ही योजना आयोगाद्वारे राबवली जाते. प्रज्वला योजना ही राज्य महिला आयोगामार्फत म्हणजेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत राबवली जाते. या अंतर्गत महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठीची ही योजना राबवली जाते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले तर पहिली जागतिक महिला परिषद बघितली जी 1975ला भरली होती. ठिकाण कोणतं होतं तर मॅक्सिको. दुसरी जागतिक महिला परिषद 1980ला भरली होती त्याचं ठिकाण कोणतं होतं तर कोपेनहेगन. तिसरी जागतिक महिला परिषद 1985ला भरली होती ठिकाण होतं नैरोबी. चौथी जागतिक महिला परिषद 1995ला भरली होती त्याचं ठिकाण होतं बीजिंग. परत राष्ट्रीय महिला आयोग कायदा जो 1990चा होता त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय महिला आयोग हा 31 जानेवारी 1992ला स्थापन करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा 1993ला स्थापन करण्यात आला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त